हे सर्व महाराष्ट्रातून ओरबडून नेत असताना आपण सगळे हे फक्त आपण त्याच्यावर बोललो किंवा चर्चा केल्या, आपण हे थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. याचं कारण जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत त्यांची बिशाद नव्हती. यातला एकही प्रकल्प त्यावेळी त्यांनी ते नेऊ शकले नव्हते. आता मात्र त्यांनी गद्दारी केल्यानंतर डबल इंजिन आहे ना, म्हणजे उद्योग पळवायला डबल इंजिन सरकार लागल्यानंतर हे डबल इंजिन आणि ज्या वेगाने हे उद्योगधंदे पळवले, आपल्या हातात आता सत्ता नाहीये. आणि महाराष्ट्रामध्ये बेकारी वाढते, बेरोजगारी वाढते, सगळं काही वाढते. हा जो एक राग आहे की आम्ही तुम्हाला दिलं होतं, तुम्ही आमचा का घात केलात, महाराष्ट्राचा का घात केलात. आज जसे मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत, आता मला वाटतं ते कुठल्या तरी गल्लीमध्ये किंवा बोळामध्ये रोड शो सुद्धा करतील आणि त्यांनी करावा. महाराष्ट्र कसा आहे, महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे. महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना 10 वर्ष मिळाले. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो हा मोदीजींनी अनुभवावा.